कारण एकच आहे, लक्षात घ्या. हे मोदी सरकार जे आहे ना, हे कोणालाही उत्तर द्यायला घाबरतं. आज तुम्ही जर का बघाल तर अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये एवढी मोठी चोरी झाली आहे, एवढ्या मोठ्या कोट्यावधी रुपयांची चोरी झाली आहे, तर त्या कोट्यावधी रुपयाच्या चोरीला उत्तर द्यायला लागेल लोकसभेमध्ये, म्हणून त्यांनी हा प्रश्न चिघळत ठेवलाय. याचं कारण जर का धर्मेंद्र प्रधान यांनी जर का राजीनामा दिला तर हा प्रश्न सुटून जाईल आणि मग सगळ्या विरोधक जे आहेत ते त्या प्रश्नावरती अयोध्येचं राम मंदिर आहे त्यात झालेल्या चोरीच्या प्रश्नावरती कॉन्सन्ट्रेट करतील. त्याच्यामुळे त्यांना हे नको आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी हा मोदी सरकारने डरपोकपणा दाखवलाय आणि हे आंदोलन आमचं चालू ठेवायला राहू. सरकार घाबरलेलं आहे किंवा नाही याच्याशी आमच्याला काय प्रश्नच नाहीये. सरकार घाबरलंय. हे जर का घाबरलं नसतं तर आज अभिजित तिपके सारख्या स्टुडंटला आज त्यांनी आंदोलन आपल्या चर्चा करायला बोलवलं नसतं. आज हे आंदोलन संपूर्ण फक्त महाराष्ट्रात नाही, नवी मुंबईत नाही, संपूर्ण भारतभर पेटलेलं आहे आणि आता उत्तर आपल्या या मोदी सरकारला द्यावंच लागेल. त्यापासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत जो काय मार्च निघणार आहे हा न भूतो नव भविष्याची निघेल हे मी तुम्हाला निश्चित सांगतो. सरकार डरेल किंवा नाही डरेल पण सरकारला खाली खेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच मी सांगतो. ठाकरे सरकार, ठाकरे बंधू जे आहेत त्यांचं उद्याचं परवाचं जे आंदोलन आहे ते अतिशय शांततेने असेल. कालच राज ठाकरे साहेबांनी सांगितलं, उद्धव साहेबांनी सांगितलं की जर का दिल्ली सारखं जर का कोणी जर का इकडे आंदोलनामध्ये कोणाला जर का घुसवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही. तेच आम्ही पण सांगतोय. आज देखील आम्हाला वाटलं होतं की इकडे कोणी काही करेल, परंतु आम्ही देखील तसं काय होऊन देणार नव्हतो. आम्ही पोलिसांना सांगितलं होतं आधी की असं काय आमच्या आंदोलनात होणार नाही आणि आम्ही आंदोलन शांततेने करणार आहोत आणि आम्ही आंदोलन शांततेने केलं.